आणि दाखल झाला आता दुसऱ्या मॅच मध्ये. जो जिंकेल तो मात्र नक्की सफाळे संघाशी मात्र फाईट करेल क्वालिफायच्या राऊंड मध्ये. सामने होते सुरुवात. गोलंदाजी मार्गामध्ये दीपक भगत, शहापूर टेनिस क्रिकेट मधील नक्की चांगला खेळाडू दीपक भगत, वंडर बॉय ऑफ शहापूर आदिवासी टेनिस क्रिकेट म्हणून ओळखला जातोय. दीपक भगत शहापूरचा वंडर बॉय दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतोय. भिवंडीचा वाघ, पहिलाच बॉल, मोठा फटका, बॉल निघून चाललाय. थर्ड मॅन रिजन मध्ये बॉल निघून चाललाय सीमा पार. पहिल्याच बॉल मध्ये करण कदम आक्रमण दाखवायची होती पण तो बॉल गेलाय थर्ड मॅन रिजनला बीट करून सीमा पार. चौकार. पुढील बॉल गोलंदाज सज्ज पुण्यात दीपक. करण साधे ओव्हरबीचा बॉल, चांगला बॉल, चांगली लाईन, ब्रह्मास्त्र क्षेपणास्त्र वापरले गेले होतं. करण कदमकडे उत्तर नव्हतं. मॅचला मजा येईल पाहायला मिळते. त्याचबरोबर टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून जो प्रेक्षकांचा वर्ग जुळला गेला आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आदिवासी सरपंच सरपंच संघटना शहापूर तालुका अध्यक्ष गणेशजी कांबडी साहेब, त्याचबरोबर गोटेगावचे विद्यमान सरपंच यंग डॅशिंग डायनामिक पर्सन गणेशजी कांबडी साहेब. इथे मात्र उडवलाय बॉल ऑन साइडला, फटका लाजवाब इन थ्रू दी गॅप. करण कदमच्या बॅट मधनं हा येतोय 4. चौकार. थँक्यू सो मच डीजे. धाव फलकावरती पाहायला मिळतात नक्कीच 8 धावा. पुढील बॉल दीपक भगत, बॅटिंगला करण कदम. उडवलाय बॉलला, मिस टायमिंग, फटका फसलाय. करण कदमचा असेल, कोण पकडणार? करण कदमचा असेल, पकडला गेलाय. पिन ड्रॉप सायलेंट, बडी मछली जाल में. मोठा मासा गळा लागतोय. वाघाची शिकार मैदानामध्ये. करण कदमचा खेळ संपलाय. धक्का पाहायला मिळतो पहिला. डीजे जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळतोय. उगाच आदिवासी टेनिस बॉल शहापूरचा वंडर बॉय म्हणून ज्याची ओळख आहे त्याची छाप सोडतोय. 2 चौकार आले होते पण तो एक असा टाकला, सॉलिड टाकला आणि त्या सॉलिड बॉल वरती मात्र इथे वाघाची शिकार मैदानामध्ये झाली. करण कदम बॅक टू नवीन बॅटर कल्पेश. फिल्डिंग थोडीशी पाहायला मिळते. 30च्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक जितू भगत आणि आकाश भगत 30च्या बाहेर पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. निधी 11 खांडीचा बडा अंकुजी बर्तड यांनी पुरस्कृत केलेला संघ. दुसऱ्या बाजूला महेंद्र शेठ डिंगोरे या साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ. शॉर्टम लेन वरती शॉर्टम बॉल ते पूल केला गेलाय. बॉल निघून चाललाय बॉल लाईनच्या बाहेर. 4 चौकार. सो मच. नक्कीच जीत डिंगोरे यांचं शुभागमन झालंय. त्यांचा संघ खेळतोय जीत सानिध्य 11 चिंबीपाडा. आमचे नक्कीच महेंद्र शेठ डिंगोरे यांचे नक्कीच सुपुत्र जीत डिंगोरे यांचं शुभागमन झालंय. त्याचबरोबर कचरूजी डिंगोरे साहेब सुद्धा उपस्थित आहेत, मॅचचा आनंद घेत आहेत. पुढील बॉल दीपक साठी. फटका मात्र रिबसचा सजवायचा, स्विचचा फटका. षटक पहिलं लाजवाब राहिलं. धाव फलकापती 12. चला अजून एक मित्रांनो, एक सामना खेळवायचा आहे, क्वालिफायचा सामना खेळवायचा आहे. विनंती करतोय चार मिनिटांमध्ये नक्कीच ओव्हर कंप्लीट केली गेली. दीपक भगत या गोलंदाजानं दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. आकाश भगत
स्पीडअप करायचं आहे. 4 मिनिटांमध्ये दीपक भगतने ओव्हर कंप्लीट केलेलं. टायमर लावलेला आयोजकांनी 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर कंप्लीट केले नाहीयेत तर पॅनलाइज केलं जाईल. नोंद घ्यायचे. चांगलासा फटका सरळ बाटनं मात्र ड्राईव्ह पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्र येत आहेत. राजेश फिल्डिंग करतील. एक धाव कंप्लीट. एका धावेने धाव फलक पुढे जाताना पाहायला मिळते. 13 याकडे वरती. या स्पर्धेचं नक्कीच खास आकर्षण. शहापूर तालुक्यामध्ये प्रथमच आदिवासी टीम साठी बाईक ठेवलेली आहे. गोलंदाज आकाश भगत बॅटिंग मार्कवरती. कल्पेश चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. आकाश भगतच्या माध्यमात व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडं. व्हेरिएशनच्या जोरावरती मात्र नक्कीच पहिला बॉल एक सिंगल, दुसरा बॉल डॉट टाकला गेलाय. धाव फलकावरती पाहायला मिळतात. जीत सानिध्य 11 चिमीपाडा संघाची धाव संख्या 13. टॉडम पुलकरचा फटका. चांगले क्षेत्ररक्षण प्रवीण वेहळे तिकडे उपस्थित होते. चांगला नक्कीच फिल्डिंगचा नजराणा पेश केला त्यांच्या माध्यमातून. इथे मात्र फटका. षटकार आउट आहे का? षटकार आहे. यस विकेट आहे. यस थँक्यू. चला व्हॉलेंटियर बॉन्डलीचा ताबा घ्यायचा. व्हॉलेंटियर स्वयंसेवक आमच्या नक्की ऑनलाईनचा ताबा घ्यायचा आहे. यस नक्की चेक करायला घेतलंय आमच्या टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून. नक्की ही स्पर्धा क्वालिटी विथ क्लिअरिटी, पारदर्शकता दुसरं नाव. सॉफ्ट डिसमिसल विकेट आहे. हा चेक केला जाईल. निरंजन सावंत सर नक्की आमच्या टेक्निशियल कॉम्बॉक्स मध्ये जुडले गेलेत. OUT आउट. चला नवीन बॅटर हर्षद येतोय. लोअर फुलटॉस होता. सरळ बाटनं मात्र फटका सजवलाय. आज स्ट्रीटचा फटका. ड्राईव्ह केले राजेश येते तिकडे. बॉल फेकी केला जाईल. तोपर्यंत 14 धावा फलकावरती पाहायला मिळतात. पुढील बॉल आकाश. इथे चांगला फटका. चांगला आहे फटका. दमदार आहे. एक धाव तर कंप्लीट केली गेली. एका धावेने धाव फलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळतोय. 15 या आकड्यावरती 2 षटकाचा खेळ झालाय. धाव फलकावरती जीत सानिध्य 11 चिंबीपाडा संघाची धाव संख्या 15 आहेत. अजूनही 12 बॉलचा खेळ जर शिल्लक. खांडीचावडा संघ शहापूर तालुक्यातील नामांकित संघ. चला फिल्डिंग करणारी टीम. यस 2 षटकासाठी 10 मिनिटे लावलेत. टायमर लावलेला आहे. गोलंदाज अक्षय मेंगाळे येतोय. 3 ओव्हर मध्ये जर 15 मिनिटांमध्ये नक्की 3 ओव्हर टाकणं कंपल्सरी आहे. टायमर लावले कारण क्वालिफायचा सामना सुद्धा खेळवायचा आहे.
गोलंदाज सज्ज. डाऊन द लेग साइड, आउटसाइड द लेग स्टंप. लेग स्टंपच्या खूपच बाहेरचा बॉल. धावसका एकने पुढे जाते 16. गोलंदाज अक्षय मिंगाळ. बॅटिंग मार्ग मध्ये अर्जुन कदम, मागच्या मॅचचा हिरो. या संघाने नक्कीच 91चं टार्गेट या स्पर्धेतील सर्वात हायेस्ट स्कोर केला होता तो चिंबीपाडा संघ. तो थोडासा इथे संकटात आहे. लोअर फुल टॉस होता, चांगला फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षण नक्की दीपक भगत जात आहेत. एकच धाव कंप्लीट केला जाईल. यस, गोलंदाज सज्ज. धावसंख्या 17. अक्षय. बॅटिंगला आता मध्ये हर्षद आहे. स्लो वन डिलिव्हरी, गतीमध्ये परिवर्तन, स्लो बॉल. चांगली गोलंदाजी ही खासियत आहे नक्कीच या मागील 2 वर्षांपासून भांबरे सर पाहतोय. स्लो वन डिलिव्हरी याच्यावरती नक्कीच गोलंदाज जास्त भार देतात. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस. पुढील बॉल अक्षयसाठी. हर्षद इथे मात्र अक्रॉस लाईन फटका चांगला आहे. फटका दमदार आहे. फटका गॅप मध्ये, क्षेत्रक्षण नक्कीच विशाल आहे तिकडे. आकाश वेळे आहे तिकडे उपस्थित. चांगला फिल्डिंग पाहायला मिळते. धावसंख्या धाव फलकामध्ये पाहायला मिळतील 18 धावा. वाईट बॉल पुन्हा टाकावं लागेल. वाईट बॉलच्या साह्यानं धावसंख्या धाव फलकावरती नक्की स्कोर कार्ड वरती जुळल्या जातील. 19. बॅटिंग मला अर्जुन कदम. एके हा बॅटिंग मार्ग वरती पाहायला मिळतोय. इथे फटका दमदार आहे. घुटना टेक और सिक्सर देख. 70-70 लगा तो 6 षटकार. धावसंख्या धाव फलकावरती 25, 25 धावा धाव फलकावरती. धावसंख्या धाव फलकावरती जीत सानिध्य 11 चिंबीपाडा संघाची धावसंख्या 25. 2 बॉलचा खेळ शिल्लक. तिसरं षटक मार्गस्थ. अक्षय मिंगाल, अर्जुन कदम एके बॅटिंगला. फटका चांगला आहे. फटका लाजवाब आहे. फटका हवाई सफर. बॉल निघून चाललाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 षटकार. एके अर्जुन कदमच्या बॅट मधून आलाय दुसरा बिग ब्लास्ट षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार. धाव फलगुदी 31, 31. 2 षटकार आलेत. धाव संख्यात नक्की पुढे जाताना पाहायला 31. पुढील बॉल पुन्हा नक्की चांगला फटका गॅप मध्ये आहे. फिल्डर दूरवरती आहेत. बॉलने मारले कल्टी. बॉल झाले पलटी. बॉल निघून चालले बॉन्ड लाईनच्या बाहेर. हा सुद्धा येतो या बॉल वरती. एकेच्या बॅट मधनं अर्जुन कदमच्या बॅट मध्ये येतात धावा. मी आलोय का भिवंडीवरून शहापूर मध्ये खेळण्यासाठी. मला का पुरस्कृत केले गेलंय. मला माझ्या संघाला जिंकवायचंय, चांगलं टार्गेट द्यायचंय. त्याच्या बॅट मध्ये धावा येतात. षटक क्रमांक 3 समाप्त. 35 धावा. 35. चला पाण्याची मागणी केली जाते. अजून एक सामना खेळवायचा आहे. 14 मिनिटं 3 ओव्हरला लावलेत. थोडेसे कानमंत्र दिले जातात कारण कदमच्या माध्यमातून पाणी पुरवलं जात आहे. कोणता कानमंत्र दिला जातोय कारण शेवटची ओव्हर अजय भगत डावखुरे हाताचा गोलंदाज वापरला जातोय. तर बॅटिंगला हर्षद असेल. धावसंख्या धाव फलकामध्ये 35. जो जिंकेल तो मात्र नक्की सपाळी संघाची फाईट करेल.
35 धावा धाव फलकावरती. अजय भगत डाव खुऱ्याचा गोलंदाज बॅटिंगला हर्षद. सरळ बॅट मात्र फ्लॅट फ्युरियस फ्लॅटेट क्षेत्ररक्षक आहेत तिकडे करणार नाही चुकी. फ्लॅटेट षटकार सजवला होता पण तो फिल्डर होते तिकडे. जणू काही होती चीनची भिंत आयफेल टॉवर. आकाश भगत चांगला फटका होता परंतु नकेदास तिकडे क्षेत्ररक्षक होते. चीनची भिंत आयफेल टॉवर आकाश भगत चांगलं क्षेत्ररक्षक ओळखला जाते खांडेच्या पडत संघाकडनं. त्याने केली नाही चुकी. हर्षदचा खेळ संपलाय. नवीन बॅटर कल्पेश पाटील येतोय. यस गोलंदाज सज्ज अजय भगत. बॅटिंगला आता मात्र कल्पेश पाटील. इथं मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मात्र केलं गेलंय. बॅटिंग मार्ग मध्ये आता मात्र बॅटर AK अर्जुन कदम हा बॅटर पाहायला मिळतोय. धाव फलक 36. 4 बॉलचा खेळ असेल शिल्लक. 4 बॉल मध्ये धाबा किती येतील. 4 बॉल मध्ये जास्तीत जास्त नक्की अर्जुन कदम स्ट्रायकिंग इन वरती पाहिजे असं डगआउट मध्ये नक्की चर्चा चालू असेल. स्ट्रायकिंग इन वरती पाहायला मिळतोय फलंदाज अर्जुन कदम AK. चांगला बॉल चांगले बॉल लाईन पाहायला मिळते. अजय भगत 3 बॉलचा खेळ असा शिल्लक. धाव 36. 3 बॉल मध्ये किती धाबा येतील. अर्जुन कदम बॅटिंगला. 2 ताकदीचे संघ या आदिवासी सरपंच चषकामध्ये पाहायला मिळतात. ओरपीचा बॉल उडवलाय. बॉलला मिस टायमिंग फटका फसलाय. जीतू भगत फिल्डर टेक डाऊन दिस बॉल. दुसऱ्या धावासाठी झाला प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट केला जातील का. यस झाल्यात. झेल मात्र ड्रॉप पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट. या 2च्या साईने धाव पुढे जाते 38 या आकड्यावरती. 2 बॉलचा खेळ असं शिल्लक. चांगली स्पर्धा तुम्ही आम्ही एन्जॉय करत आहोत. अवश्य भेट द्या मित्रांनो ही स्पर्धा पाहण्यासाठी कारण शहापूर तालुक्यातील नंबर 1 चं आयोजन आज मात्र नक्की गोठेघरच्या क्रीडांगणावर पाहायला मिळत आहे. आदिवासी सरपंच चषक. बॅटची लागली लीडिंग एज. AK अर्जुन कदमचा खेळ संपलाय. धक्का पाहायला मिळतो 3रा. 38 वरती. चला नवीन बॅटर. चला नवीन जायचा बॅटर. लवकरात लवकर धावत पळत अजून एक सामना क्वालिफायचा खेळवायचा आहे. 6 वाजून गेलेले आहेत. नवीन बॅटर सुनील. तयार. बॅटिंगला सुनील. फटका मात्र स्लॉट मध्ये पाठवलाय. पार्किंग लॉट मध्ये बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुनीलला का पाठवलं होतं शेवटचा बॉल आहे. स्लॉट मध्ये पाठवलं. पार्किंग लॉट मध्ये डिपॉझिट केला गेलाय. बॉल हवाई सफर. धाव संख्या 44-44 आणि जिंकण्यासाठी 45 धावांची गरज. चला करण कदम यांना विनंती होती आपण लवकर धावत पळत क्षेत्र सजवायचं आहे. अजून एक सामना खेळवायचा आहे. 24 बॉल 45 धावांची गरज. चला लवकर फिल्डिंग समजून घ्यायचे KK आपण आणि सलामीर सुद्धा खांडीचा बडा संघ पाठवायचे आहेत. सलामीर कारण अजून एक क्वालिफायचा सामना खेळवायचा आहे. चांगली स्पर्धा तुम्ही आम्ही एन्जॉय करत आहोत. ऑफिशियल्स देखील नक्की एन्जॉय करत आहोत कारण की रामजी ढिंगोरे साहेब सुद्धा ऑफिशियल्स आहेत. त्याने सुद्धा नक्की एक पुरस्कृत केले गेलाय संघ. मोहोपाडा संघ रायगड जिल्ह्यातील एक नामांकित संघ परवाच्या दिवसामध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. त्याने पुरस्कृत केलेला संघ. मोहोपाडा संघ सुद्धा नक्की इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल परवाच्या दिवसामध्ये. उद्याच्या दिवसामध्ये नक्की बादल सवारान टीम बदलापूर खरबई थोड्याच वेळामध्ये नक्की ड्रॉप पोहोचवला जाईल.
उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच इगतपुरी साईडचे नामांकित संघ, त्याचबरोबर नक्कीच कर्जत मधील काही संघ पाहायला मिळतील. लवकर फिल्डिंग सजवायची आहे करण कदम आपण विनंती करतोय. नाकारपाडा विपक्ष सासने पहिला सामना लवकर यायचे 9 वाजता, 9:30 वाजता मॅच स्टार्ट केली जाईल. रंगीला भरवज विपक्ष आवळखेड की इगतपुरी विभागातील 2 ताकदीचे संघ पाहायला मिळतील. तिसरा सामना वाघोबा टेवरे विपक्ष खंपाचीवाडी. पालघर जिल्ह्यातील आणखी एक नामांकित संघ प्रवीण स्पोर्ट्स विक्रमगड हा संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. त्यांच्या अंगेस गोहिरवाडा हा सुद्धा नक्की नामांकित संघ पाहायला मिळेल. पाचवा सामना खरवई बदलापूर अंबरनाथ तालुक्यातील दिनेश वाघ अँड टीम त्यांच्या अंगेस नक्की फाईट करेल. मनोहर भंडारदरा अकोला तालुक्यातील संघ सुद्धा पाहायला मिळेल उद्याच्या दिवसामध्ये. जाऊया चालू मॅच कडे. चला लवकर फिल्डिंग सजवायची, अजून एक क्वालिफायचा सामना खेळवायचा आहे. 2 पंच सुमितजी देशमुख सर, अजितजी पुत्र सर, थर्ड अंपायर निरंजन सावंत सर. ऑफिशियल्स आहेत नक्कीच रामजी पाटोळे, सॉरी रामजी डिंगोरे. अनेक पंचांना घडवलंय या पंचांनी मित्रांनो, अनेक पंच आहेत हे यंग पंच. या पंचांना घडवण्याचं काम मात्र केलं गेलं या पंचांनी. त्याचबरोबर नक्की जो आवाज पहिल्या दिवसापासून आपण ऐकतोय, नामवंत समालोचक महाराष्ट्र नाही तर नक्की संपूर्ण भारत देश दरानून सोडलाय. आम्हीचे नक्की साथी समालोचक भुवंडीचा आवाज, ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज, द व्हॉइस ऑफ सरवली विशालजी पाटील सर. त्याचबरोबर नक्की या स्पर्धेसाठी नक्की सिरीज आहे. प्रत्येक गुण लिहिण्याचं काम, प्रत्येक विकेट, प्रत्येक रन्स, प्रत्येक डॉट बॉल. येस, पहिल्याच बॉलवरती दीपक भगतचा खेळ संपलाय. पहिल्याच बॉलवरती शहापूरचा वंडर बॉयची विकेट घेतली गेली आहे. गोलंदाज अर्जुन कदमच्या माध्यमातून पहिल्याच बॉलवरती शहापूरचा वंडर बॉय 0च्या आकड्यावरती बाद होतोय. नवीन बॅटर प्रदीप वेहेळे नक्कीच चर्चा करत होतो. ही स्पर्धेसाठी नक्की मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर आहे मित्रांनो. आणि याच्याकडे नक्की पाहू शाल भिवंडीवरून स्कोरर येतात. प्रत्येक गुण लेखनाचं काम मात्र केलं गेलंय. प्रत्येक दिवशी क्वालिफाय होते. संपूर्ण जो क्वालिफाय टीमची सर्व रेकॉर्ड काढला जातोय आमच्या नक्की दिनेश भामरे सरांच्या माध्यमातून. भिवंडीवरून स्कोरर येत आहेत. त्याचबरोबर ऑफिशियल सनी केनी असतील, धन्यवाद देतोय. पहिल्या दिवसापासून अपरंपार मेहनत. त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ गोठेगर, आई गावदेवी स्पोर्ट्स गोठेगर. पुढील बॉल चांगला बॉल, चांगली लाईन अर्जुन कदमच्या माध्यमातून. भिवंडी तालुक्यातील का नामांकित नंबर टॉपची टीम आहे. याच्याबद्दल अनेक पारितोषिक पटकावली या सीझन मध्ये. भिवंडी अश्वन मध्ये दबदबा राहिला गेलाय तो संघ के करण कदम अँड टीम. चांगली लाईन पाहायला मिळते. जबरदस्त कॅप्टन कूल करण कदम म्हटलं की नक्कीच पाहू शकाल. खूप मोठं नाव, बायकर मॅन ऑफ भिवंडी. आताच मागे ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग TDPL मध्ये भारत देशातील नामवंत नंबर 1चा ऑलराऊंडर करण अंबाला त्याच्या जोडीला खेळलेला खेळाडू पाहायला मिळतोय. करण अंबालाच्या जोडीला नक्कीच बॅटिंग केली त्याने. इथे मध्ये फटका पाहू शकाल, फटका चांगला आहे. क्षेत्रक्षेत्र येतात डीप मध्ये. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न, लेझीपणा दाखवतोय. 2 धावा कंप्लीट. गोलंदाज नाराज आहे अर्जुन त्या फिल्डर वरती. धाव फलकावरती पाहायला मिळते. 2 धावा सलग 6 दिवस आपण पाहायला मिळाले शहापूर असोसिएशनचे टीम्स. त्यानंतर 4 दिवस हे शहापूरच्या बाहेरच्या टीम्स पाहायला मिळतील. इथे मात्र नक्कीच केली चुकीला माफी नाहीये. बॉल निघून चाललाय बॉन्ड्राईच्या दिशेला. बॉल अडवण्याचं काम मात्र केलंय. 2 धावा कंप्लीट केल्या जातील काही झाल्यात. धाव फलकावरती पाहायला मिळतात नक्की 4 ऑन द बोर्ड. 4 धावा. बॅटिंगला प्रदीप वेहळे बॅटर पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज पुणे अर्जुन कदम.
शफल झाले होते, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही आहे. धाव फलकबदी 4. चांगली स्पर्धा आहे. सलग 6 दिवस आपण 60 संघ शहापूर अशोनचे, त्यानंतर आजच्या दिवसाला आजपासून तर नक्की 20, 21, 22, 23 या 4 दिवस शहापूर तालुक्याचे बाहेरचे संघ पाहायला मिळतील. धाव फलकबदी 4 आहेत. 18 बॉल 41 समीकरण आहे. 18 बॉल 41 समीकरण. चला लवकर घाई करायचे. चला अंपायर्स विनंती करतो सरांना, चला अजून एक सामना खेळवायचा आहे मित्रांनो. फिल्डिंग करणारी टीम चिमीपाडा, तर आपण घाई केली तर बरं होईल. अजून एक सामना खेळवायचा आहे. सफाळे संघाशी कोण फाईट देईल? क्वालिफायचा सामना खेळवायचा आहे. प्रत्येक दिवशी क्वालिफायचा सामना होईलच, हे आयोजकांच्या माध्यमातून सूचना येते. कुठलाही प्रकारचे नक्कीच पेंडिंग सामना ठेवणार नाहीयेत आयोजक, हे मात्र नोंद घ्यायचे. यस, करण कदम के तर बॅटिंगला आकाश भगत. बॅटल मात्र रंगेल, कारण गोलंदाज आहे करण कदम, तर बॅटिंगला आकाश भगत. पहिलाच बॉल स्लाइस केलाय, जबरदस्त हँड अँड कॉर्नरचा भरपूर वापर. बॉल निघून चाललाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. हा येतोय आकाश भगतच्या बॅट मधनं 4 चौकार. येस, थँक्यू सो मच डीजे. धाव फलकावरती पाहायला मिळतात. 8 धावा. पुढील बॉल करणवरती हल्ला आलाय, टॅप केले बॉलला. 1 धाव तर कंप्लीट. बॉल चला बॅकवर्ड पॉइंटला. एक सिंगल कंप्लीट. एका सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती पाहायला मिळतील. 9 धावा. संघर्ष बिना संघर्ष से कोई महान नहीं होता, बिना संघर्ष से कोई मान नहीं होता, जब तक पत्थर पे पडे ना घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. इथे तुम्हाला सिद्ध करावं लागेल. आज तुम्ही टीमच्या साठी नाहीये तर गावाच्या सन्मानासाठी जो संघ मालकाने तुमच्यावर विश्वास दाखवला त्याच्यावरती खरा उतरायचा आहे मित्रांनो तुम्हाला. गोलंदाज सज्ज करण कदम. स्विंग अँड मिस. चांगला बॉल, भन्नाट वेग, तेज तर्रार. बघता बघता चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावलाय. करण कदम स्पेशल हा बॉल चांगला राहिलाय. येस, गोलंदाज सज्ज. पुढील बॉल पुन्हा स्टेप आउट होऊन गेलेला फटका. 1 धाव तर कंप्लीट. बॅटिंग मार्गवरती पाहायला मिळतो फलंदाज आकाश. चुकी होती, चोरटी धाव. क्विकली धाव सुद्धा घेतली गेली. 2 धावा कंप्लीट. या 2च्या साईने धाव सुद्धा पुढे जाते. 11 आकड्यावरती. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा. पुढील बॉल बॅटची लागली लिडिंग एज. नकार दिलाय. चांगला बॉल, चांगली लाईन करण कदमच्या माध्यमातून. इथे मात्र फटका मात्र मिस टायमिंग आहे. फटका मिस टायमिंग. प्रदीप वेळेचा झेल करणार नाही चुकी. फलंदाज गॉन. दुसऱ्या विकेटचं पतन. नक्कीच निधी 11 खांडी चपडा संघाचे पुरस्कृत करते अंकुजी बरतड साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ. दुसऱ्या बॉला चिमीपाडा हा संघ खेळतोय. जीत सानिध्य 11 चिमीपाडा, अर्थातच नक्कीच साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ. महेंद्र शेठ डिंगोरे यांच्या मुलाच्या नावात टीम खेळतीये. नवीन बॅटर जीतू. स्कोर आहे धावसंख्या 11. 12 बॉल 34. 12 बॉल 34 चं इक्वेशन आहे. 12 बॉल 34 चं इक्वेशन. यस, गोलंदाज सज्ज रेवनाथ माली.
ओरबीचा बॉल उडवलाय, बॉलला मॅच अजून जिवंत आहे कारण मी अजून क्रीज वरती आकाश भगतने दिलाय बिग ब्लास्ट, बॉल पाठवलाय बॉन्ड लाईनच्या बाहेर, षटकार. थँक्यू सो मच डीजे. पहिलाच बॉल वरती रेवनाथ मालीचं स्वागत आकाश भगत न गेलाय षटकारानं. पुढील बॉल रेवनाथ साठी. रेवनाथ पुणे एकदा मिस टायमिंग, फटका फसलाय. धाव घेतली नाहीये कारण आकाशला माहित आहे मी जर शेवटपर्यंत राहिलो तर नक्की तिथे मात्र कमबॅक करू शकतो आपल्या टीम साठी. निधी 11 खांडीचा बडा संघ. गोलंदाज सज्ज रेवनाथ माली आकाश भगत साठी. पुन्हा एकदा फटका दमदार आहे, फटका फेकून मारलाय, खेचून दिलाय, बॉल पाठवलाय, बॉल हवाई सपर, बॉल हवाई हल्ला, बॉल निघून चाललाय, आसमान को चीरती हुई, षटकार. डीजे 9 बॉल 22 इक्वेशन समीकरण रेवनाथ मालीला कान म्हणता दिला जातोय. 9 बॉल 22. बॅटिंगला आकाश भगत हार्ड हिटिंग साठी ओळखला जातोय. यस रेवनाथ तयार, बॅटिंगला आकाश. पुन्हा एकदा नक्की एक धाव तर कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न, गडी बाद होईल. फलंदाज जितू भगतचा खेळ संपलाय. 1+1 विकेट. चला नवीन बॅटर अजून एक क्वालिफायचा सामना खेळवायचा आहे. सपाळे संघाचा करदार येऊन थांबायचा आहे. क्वालिफायचा सामना सुद्धा होणार आहे, नोंद घ्यायची. नवीन बॅटर आकाश विहेळे, बॅटिंगला आकाश भगत पाहायला मिळतोय. रेवनाथ माली नक्की ब्रेक तो मिळून दिलाय, पण तो बॅटिंग मार्क मध्ये अजूनही नक्की हार्ड हिटिंग फलंदाज आकाश भगत आहे. पुढील बॉल रेवनाथ माली, लाऊड अपील केली होती. हाऊ वॉज दॅट. चांगली लाईन पाहायला मिळते. निकेत गोलंदाज रेवनाथ माली कमबॅक केले गेलाय. सात बॉल 21 बॅटिंगला आकाश. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मात्र केले गेलंय. स्ट्राईक रोटेट, मॅच ऑन गेम ऑन. 6 बॉल 20. चला टाइम घेऊ नका, चला लवकर विनंती करतोय, चला टाइम घेऊ नका. टीम हडल करायचे नाही अंपायर्स. अजित सर चला टीम हडल करायचे नाही विनंती करतोय लवकरात लवकर, कारण वारंवार सूचना येते आयोजकांकडनं. ही सूचना आयोजकांकडनं येते मित्रांनो, लवकर घ्यायचंय फास्ट. अजून एक क्वालिफायचा सामना खेळवायचा आहे. 13 मिनिटांमध्ये नक्की 3 षटकं कंप्लीट केली गेली आहेत. चौथ्या षटकाला झाली सुरुवात. गोलंदाज पवन वल्वी हा गोलंदाज पाहायला मिळतोय. बॅटिंगला आकाश भगत, गोलंदाज सज्ज पवन वल्वी, बॅटिंगला आकाश भगत. 6 बॉल 20. पहिल्याच बॉलवरती बॅटची एज आणि लागली आहे नक्कीच विकेट. आकाश भगतचा खेळ संपलाय. हा जीत नक्कीच जीत डिंगोरेचा मात्र जल्लोष पाहू शकाल. जबरदस्त खुश आहे का त्याच्याच नावात टीम खेळती आहे. जीत सानिध्य 11 चिंबीपाडा. नवीन बॅटर अक्षय मेंगाल. 5 बॉल करायच्या त्या 20. जीत सानिध्य 11 चिंबीपाडा संघ. त्यांच्या अगेन्स्ट निधी 11 खांडीचा पाडा. एका बाजूला नक्कीच खांडीचा पाडा संघ खेळतीये. अंकुजी बरतड विद्यमान तलवाडा ग्रामपंचायतचे सरपंच अंकुजी बरतड यांनी पुरस्कृत केलेला संघ पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतोय
महेंद्र शेठ डिंगोरे साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ जीत सानिध्य 11 चिमीपाडा. गोलंदाज सज्ज पवन वळवी. चांगला बॉल, चांगली लाईन. 4 बॉल 20. 4 बॉल 20 चं इक्वेशन आहे. अक्षय मिंगल बॅटिंगला. 4 बॉल 20 चं इक्वेशन समीकरण. मॅच ऑन गेम ऑन. नक्कीच सपाळे टीमचा कॅप्टन लवकर यायचंय. सपाळे संघ आपल्याला नक्कीच कर्णधार पाठवून द्यायचे. गोलंदाज सज्ज पवन वल्वी. पुणे एकदा नक्कीच पावशाल. मिनी हेलिकॉप्टर उडवायचा होता. फिल्डर एका डीप मध्ये करणे चुकी. धक्का लागतोय. आणखीन एक चौथा धक्का. अक्षय मिंगलचा खेळ संपलाय. काही जबरदस्त पलटवार पाहायला मिळतोय. नक्कीच 3 बॉल 20. 3 बॉल 20. 3 बॉल 20 चं इक्वेशन. बॅटिंगला आता मात्र राजेश बरोरा. यस क्वालिफायचा सामना रामजी डिंगोरे साहेबांकडून कॉल येतोय. 3 षटकाचा क्वालिफायचा सामना होणार आहे. चेक केला जाईल हाईट फॅक्टर. यस थँक्यू. हा नक्की चेक केला जाईल हाईट फॅक्टर. थर्ड अंपायर जुळले गेलेत. फेअर बॉल. यस थँक्यू. चांगली गोलंदाजी. 2 बॉल 20. गोलंदाज सज्ज पवन वळवी. बॉल वळवतोय पवन वळवी. इथे सोनकीत फटका मिस टायमिंग. चला नवीन बॅटर. चला नवीन लवकर बॅटर जायचंय. धावत पळत जायचंय. शेवटचा बॉल. इथे मात्र नक्कीच अभिनंदन टीम. जीत सानिध्य 11 चिमीपाडा. चांगला नक्कीच आणि हार्ड लक संघ देऊया. निधी 11 खाणीचा प्रयत्न